तर आपण बघतो की आत्ता जो एक्झिस्टिंग जो महापालिकेचा नगरपालिकेचा जो मजला आहे, ग्राउंड फ्लोअर आहे आणि पहिला आणि दुसरा मजला आहे, हा नगरपालिकेला सुद्धा कमीच पडतो आहे. आता आपलं टाउन प्लॅनिंगचं कार्यालय आहे ते बाहेर आहे, त्यानंतर अग्निशमन विभाग आहे, वाहन विभाग आहे, प्रधानमंत्री आवास योजना, युनिएलएम, हे डिपार्टमेंट सगळे बाहेर आहेत. याचा अर्थ असा आहे की आपल्याला ही इमारत कमी पडते. भविष्यकाळात ही महापालिका होणार तर वाढत्या शहराची गरज म्हणून इमारतसुद्धा प्रशस्त असली पाहिजे. नंतर 2 ठिकाणी इमारती करणं वेगवेगळ्या, 2 टॉवर निर्माण करणं हे चुकीचं ठरेल. जागाची उपलब्धता आपल्याला लिमिटेड आहे. त्यामुळे माननीय खासदार साहेबांनी आपल्याला अजून 18 कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे मागच्या वर्षी. त्याची निविदा झालेली आहे आणि आता आपण बघत आहोत हे 3ऱ्या आणि 4थ्या मजल्याचं काम आहे. या ठिकाणी 43 हे पिलर दिसत आहेत, हे आता भरून घेतले. 48 पिलर आहेत ते आपण भरून घेतलेत आणि हे डोम दिसतो आहे, तो डोम आता आपल्याला काढायचा आहे. टाकी दिसते 2 पाण्याचे, हे काढायचे आहेत जेणेकरून हे सपाट भाग होईल. 2026पर्यंत हे काम आपलं पूर्ण होईल आणि अहोरात्र काम करण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत. यामध्ये माननीय महापौर असतील, माननीय उपमहापौर असतील, स्थायी समितीचे सभापती महोदय असतील, महापालिकेच्या काही विषय समिती असू शकतात त्यांचे काही सभापती महोदय असतील, भविष्यकाळामध्ये आयुक्त असतील, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, टाउन प्लॅनर, ADTP, TP, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, कॅफो, ऑडिट आणि संपूर्ण एकंदरीत यंत्रणा ही प्रशस्तपणे आरामदायी बसली पाहिजे. आणि महापालिका ही शहराचं एक इमारत, ही शहराची एक प्राईड ऑफ बिल्डिंग असते. त्या दृष्टिकोनातून आपण हे बांधकाम केलेलं आहे. निश्चितच आत्ताच्यापेक्षासुद्धा अजून चांगलं बांधकाम दिसेल हे जेव्हा पूर्ण होईल आणि आपल्या शहराच्या वैभवामध्ये हे भर टाकेल आणि भावी शहराची दिशा या इमारतीमधून निश्चितच ठरेल अशी मला खात्री वाटते. पुढच्या वर्षी दिवाळीपर्यंत 26च्या हे काम पूर्ण करेल.